आता तू शूट्स वगैरे करतेस, जसं तू आत्ता म्हणालीस की म्हणजे सोड्याचं जेवण वगैरे, तर हे सुरुवातीला करत होतीस राईट, पण आता तू कदाचित टिफिन घेऊन जात असशील किंवा तू ते डाएट कसं मेंटेन करतेस तुझ्या शूटिंगच्या शेड्यूलमधनं? मुळात मी पूर्ण शाकाहारी आहे. त्यामुळे आणि मला आता वात पित्तामुळे ना ड्राय गोष्टी खायला मला त्रास होतो. म्हणजे मी चिप्स खाल्ले की मला हायपर ॲसिडिटी होते. ड्राय गोष्टी मला पचत नाहीत. आय हॅज टू हॅव अ सेमी लिक्विड डाएट. त्यामुळे पचन खूप चांगलं होतं. आणि मी गहू खात नाही आता, कारण त्या काळात मी खूप पोळ्या खाल्ल्या आहेत, त्याचा मला नॉशिया आलाय आणि त्यामुळे आता मी गहू खात नाही. अच्छा, म्हणून नॉशिया आलाय म्हणून खात नाही का? तुला कोणी सांगितलं की गहू चांगला नाही म्हणून खात नाहीस? मला ॲलर्जीज जेव्हा सगळ्या सुरू झाल्या ना, तेव्हा असं वाटायला लागलं की गहू खाऊन न खाणं बघूया काय होतं. त्याच्याने फरक पडला मला. पण ॲक्च्युली नॉशिया म्हणून मी खात नाही. अच्छा. पण घरी डाळ ढोकळी किंवा असं काही म्हणलं तर मी खातेच ना, म्हणजे गहू ते काय चालतंच. ते फेवरेट आहे का तुझं? मला आवडतं. मग सो मी खूप स्ट्रिक्ट नाहीये कशाच्याच बाबतीत, बट आय नो की आता हे खाल्ल्यानंतर काय होऊ शकतं. सो आय एम व्हेरी अवेअर ऑफ दॅट. करेक्ट. सो व्हेरी कॉन्शियसली आय चीट अँड कॉन्शियसली आय काय म्हणतो मेक शुअर की आय एम नॉट इटिंग राईट. पण चीट म्हणजे तू गोड वगैरे पण भरपूर खातेस का? मी खाते. मी अगं सगळं खाते. मी काही व्हेरी गुड. म्हणजे तू माझ्या काय म्हणतात लाईनमध्ये आहेस की वी आर ऑन द सेम पेज. कारण मीही खूप गोड खाते, जे खायला नाही पाहिजे. खूप नाही खात, पण मी थोडं थोडं गोड खात राहते, कारण माझ्या घरी सगळ्यांना खूप गोड आवडतं. म्हणजे तू घरी कोणाला विचारलंस ना की जेवायला कुठेतरी गेला असेल तुम्ही लग्नात किंवा पुढे, आई जेवायला काय होतं? गुलाबजाम. आई जेवायला काय होतं? ती फक्त स्वीट डिश सांगते. सो इतके सगळे गोड खाणार आहेत. करेक्ट. त्यामुळे तिथे पुण्यात राहत असताना आय कांट कंट्रोल ऑन माय स्वीट्स. पण मग मुंबईत आय मेक शुअर की मी कमी स्वीट घेईन. बाकीचं सगळं डाएट म्हणजे मी खूप व्हेजिटेबल्स, खूप फ्रुट्स खाते. ओके. आय टेक रेड ज्युसेस अँड ग्रीन ज्युसेस, स्मूदीज. ते मला खूप. पण मग तू असं ते काही पर्टिक्युलर एनी डाएट फॉलो करतेस का, की फक्त ज्यूसचंच डाएट आहे किंवा व्हेजिटेबल्स असं काही करतेस का? तू फक्त 3 वेळेला व्यवस्थित खायचं किंवा 2 वेळेला खायचं, इंटरमिटेंट असा कुठचा डाएट ट्रेंड किंवा डाएट पॅटर्न तू फॉलो केलायस का कधी? एक तर ना दरवर्षी 2 वर्षांनी माझ्यातनं बऱ्याच चेंजेस होत असतात, विच आय थरली गो थ्रू. लाईक आय ऑब्झर्व माय सेल्फ अ लॉट व्हॉट इज हॅपनिंग. तर आता माझं असं आहे की मला भूक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मी खात नाही. इट कॅन बी 20 hours, इट कॅन बी 16 hours, इट कॅन बी अ डे, होल डे. पण मला भूक लागली पाहिजे. सो माझं ती भूक कमी लागते, कारण मी खूप असं जोरदार वर्कआउट पण करत नाही की ज्याच्यामुळे मी जसं सनाया म्हणाले आय एम हंग्री, आय एम स्टार्विंग, तसं माझं काही होत नाही. पण मग पित्त वाढतं, माझं डोकं दुखायला लागतं, हायपर ॲसिडिटी होते. मग मला लक्षात येतं की भूक नाही लागली पण माय बॉडी नीड्स इट. सो ते मला अजून गणित, आय एम स्टील क्रॅकिंग इट. करेक्ट. सो आणि डायजेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. इफ माय फूड इज डायजेस्टेड वेल, माझा मूड अत्यंत चांगला असतो. ट्रस्ट मी दॅट. म्हणजे चांगली झोप आणि उत्तम पोट साफ होणं, याहून काही सुख नाही जगामध्ये. म्हणजे आज हिचं डायजेशन खूप छान झालेलं आहे, त्यामुळे ते आज उत्तम मूडमध्ये आहे. थँक गॉड. नाही म्हणजे तुम्ही लिथार्जिक फील नाही करत. बरोबर. तुम्ही यू आर लाईक चार्ज्ड अप, छान वाटतं तुम्हाला, यू फील गुड अबाउट युअर सेल्फ. सो आय मेक शुअर खाताना की फायबर व्यवस्थित असतील. बरोबर. आणि मी प्युअर व्हेजिटेरियन असल्यामुळे मला भाज्या खूपच आवडतात, मला फ्रुट्स खूप आवडतात. काय सांगते? खूप जास्त आवडतात. मला तू दिवसभर फ्रुट्सवर ठेवू शकतेस, व्हेजिटेबल्सवर ठेवू शकतेस. आमच्याकडे तू किती पोळ्या खाणार असं नाही विचारत, किती किलो भाजी करायची हे विचारलं जातं. वाव. ईट लॉट ऑफ कोशिंबीर, भाज्या आणि सॅलेड आणि फ्रुट्स. हे ॲक्च्युली किती महत्त्वाचं आहे ना. म्हणजे आता इतका जंक फूडचा आणि रेडीमेड फूडचा जमाना आलेला आहे की आपण इट्स व्हेरी इझी की चल हे मागव, ॲपवरनं ते मागव. तिथे भाज्यांना एवढं महत्त्व देणं किती इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही बाहेरचं खाते सोनाली, पण आय मेक शुअर की त्याच्यात खूप भाज्या आहेत. अच्छा. म्हणजे मला चिप्स खाते, मी बाहेरचंही सगळं खाते नाही असं नाही, पण मग मी त्याच्यासोबत पुढे मागे आय कॉम्पन्सेट विथ फायबर, लिक्विड्स. करेक्ट. असं काहीतरी. मग बीटरूट खूप आवडतं, गाजर आवडतं, ओके, पालेभाज्या आवडतात भयंकर. त्यामुळे माझं ते सॉर्ट आउट असतं.